सगळ्यात पहिल्यांदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना। आणि सकाळ सकाळी स्वामींच्या मंदिरामध्ये गेले होते, तर सारामृताचं वाचन होतं ना, त्यामुळं तर वाचनासाठी बसले होते आणि नंतर आरतीसुद्धा होती, आरती केली आणि गुरुपद घ्यायला बघा अशी 2 रांगा अशा लागलेल्या होत्या, त्यामुळं मी वाचनालाच बसले होते। वाचन झालं नंतर मग म्हटलं होतं की गुरुपद घ्यायचं, पण नाही, खूपच लांबड लागली, त्यामुळं मग घरी आलो। नंतर परत गुरुपद घ्यायला आणि संध्याकाळी आरती पण होती, त्यासाठी गेलो होतो परत। तर सकाळीसुद्धा खूप गर्दी होती, तरी आता थोडंसं कमी झालं होतं। नंतर इकडं मंदिरामध्ये सुद्धा दर्शन घेतलं, तर ना गुरुपौर्णिमा असल्यामुळे अर्थातच मंदिर वगैरे सगळं छान सजवलं होतं आणि स्वामींची मूर्ती तर किती छान दिसत होती ना। आणि सत्यनारायणची पूजा अर्थातच पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर तर पूजानंतर मी आवरली, तर प्रदोष काळातच पूजा करायची असल्यामुळे मी पूजा संध्याकाळी केली होती। आणि शिऱ्याचा नैवेद्य तर करावाच लागतो सत्यनारायणच्या पूजेला, थोडा का होईना। आणि नंतर इथं आवरून मी पूजा वगैरे, आरती झाली, प्रसाद नैवेद्य दाखवला आणि नंतर चाललो होतो आम्ही मंदिरामध्ये। तर इतकं वारं सुटलं होतं ना, आणि इथं गायासुद्धा भरपूर आल्या होत्या आणि आम्ही सगळेजण तर अनु पण होती बरोबर, तर मंदिरामध्ये इथं चाललेलो होतो। तर मंदिरात गेले आणि तिथं आरती झाली आणि नंतर गुरुपद घेतलं मी पण ना। तिथं परत काही व्हिडिओ जास्त शूट झाला नव्हता, थोडासा आहे केलेला। आणि आवरून म्हणजे जायलाच काय झालं होतं, थोडासा वेळ पण झाला होता, का तर घरात पूजा वगैरे असल्यामुळं सगळं घरातलं बाकीची पण इतर कामं असतात आणि पौर्णिमा उपवास होता, तर सकाळी ना उपवास सोडला नव्हता, म्हणजे संध्याकाळीच उपवास नेहमी सोडत असते। तर इकडं हरिपाठाची गर्दी आणि इकडं स्वामींची आपल्या आरतीची वेळ झालेली होती। लागले होते गुरुपद घ्यायला मी, तर तिथला मंत्र वगैरे म्हणायचं होतं, तर लिहिलेलं होतं ना तिथं। तर त्या ताई मला म्हणत होत्या की सगळा मंत्र म्हणा मग गुरुपद घ्यायचं। तर संध्याकाळी सुद्धा खूप अशी गर्दी झालेली होती, तरी त्यातून नंबरला बसली आणि घेतलं। इथं परत एकदा स्वामींचं दर्शन आणि एके ठिकाणी बाहेर चाललो होतो, तर ना तिथला व्हिडिओ थोडासा घेतला होता। तर सूर्य ना मी घ्यायचं होतं, खूप छान दिसत होतं, परंतु जास्त परत दिसलाच नाही। तर गुरुपौर्णिमेचा असा छोटासा एकदम ब्लॉग झालेला आहे। तर सत्यनारायणची पूजा, उपवास आणि स्वामींचं छान असं दर्शन, नंतर वाचन। तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा।